आयटा संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मोर्चा धडकणार आहे। तुटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा हा इशारा देण्यात आलेला आहे। तर आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मोर्चा धडकणार आहे। विशेष करून महिला कामगारांच्या प्रश्नांना घेऊन अंगणवाडी असेल, शालेय पोषण आहार कर्मचारी असतील, आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, अंशकालीन स्त्री परिचर असतील, या सगळ्या महिला कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। बांधकाम कामगार असतील, ह्या सगळ्यांच्या प्रश्नांना घेऊन आपण 10 डिसेंबरला या महाराष्ट्र सरकारच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारने यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावे यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून सरकारला आमची या निमित्तानं, आपल्या या चॅनेलच्या निमित्तानं सरकारला आमची विनंती आहे, सरकारने ह्या ज्या महिला कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, या महिलांना न्याय द्यावा आणि त्याच्या प्रश्नावर चर्चा करून आणावी, अशी मागणीसाठी आम्ही हा मोर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।